आणि यानंतर बातमी नवी मुंबईतून आहे। तिकडे नवी मुंबईच्या 13व्या महापौर निवडीची उद्या प्रक्रिया पार पडणार आहे। यात शिंदे सेनेनंही महापौर तसं उपमहापौर मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलाय। त्यामुळे ही निवडणूक अधिक रंजक झालेली आहे। मात्र पूर्ण बहुमत असल्यामुळे भाजपचा महापौर बनेल अशीही शक्यता आहे। त्यामुळेच कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपानं आपल्या 66 नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवलंय। आणि या संदर्भात आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिदगणे यांच्याकडून। विकास, उद्या नवी मुंबईसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे। उद्या नवी मुंबईचा महापौर निवड होणार आहे। उद्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडे साधारणपणे बहुमत असलं तरी उद्या नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर होणार। आणि विशेष म्हणजे या प्रक्रियेमध्ये शिवसेनेने सुद्धा जे आहे त्यांनी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना जो आहे तो महापौर निवडणुकीच्या निमित्ताने प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे दगाफटका होऊ नये या दृष्टीने किंवा घोडेबाजार होऊ नये या दृष्टीने भाजपचे सगळे नगरसेवक जे 66 आपल्या स्थळी त्यांना नेण्यात आले आहे। धन्यवाद विकास, सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय उद्या नवी मुंबईच्या महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपनं आपल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवलेला आहे।